नमस्कार. मी रामचंद्र भागवत गरजाळे. अनुदानित शाळेचा प्रशासकीय कारभार आणि शिक्षण विभागाची प्रशासकीय दिरंगाई याबद्दल मी आज तुम्हाला काही बोलणार आहे. फेब्रुवारी 2024 पासून सुरू झालेलं हे समायोजनाचं प्रकरण आहे. जेव्हा शाळेने मला बेकायदेशीरित्या अतिरिक्त केलं त्याच्यावरती शिक्षण विभागाकडे फेब्रुवारीमध्येच मी आक्षेप घेतला. शिक्षण विभागाने 22-23च्या संचमनानुसार जानेवारी 2024मध्ये समायोजन प्रक्रिया पार पाडली. हिंदुस्थान विद्यालयाने 26 फेब्रुवारी 2024मध्ये अतिरिक्त शिक्षकांची यादी पाठवली. त्यानुसार 27 फेब्रुवारी रोजी शिक्षण विभागाकडे मी आक्षेप नोंदवला. त्यानंतर कुठल्याही प्रकारची काही कार्यवाही झाली नाही. त्याच्यानंतर 5 सप्टेंबर 2024मध्ये अचानक वैयक्तिकरित्या शिक्षण विभागाने माझा अतिरिक्त केलं आणि समायोजन आदेश काढण्यात आला. हिंदुस्थान विद्यालयाने 9 सप्टेंबर 2024 रोजी मी सुट्टीवर असताना कुठल्याही प्रकारची माहिती नसताना व्हॉट्सअपवरती ऑर्डर पाठवून त्यांनी कार्यमुक्त केलं आणि त्याच वेळी शालार्पणातून डिटॅच केलं. प्रत्यक्ष पाहता हिंदुस्थान विद्यालयाला 22-23ची संचमान्यता प्रमाणित केलेली नाही. त्यासोबत हिंदुस्थान विद्यालयाची गेल्या कित्येक वर्षापासून बिंदूनमावली अद्ययावत केलेली नाही. तशा प्रकारची माहिती मागासवर्ग कक्षाकडून माहिती अधिकारामध्ये तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापक यांनी दिलेली आहे. या प्रकरणाच्या विरोधामध्ये मी माननीय उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती. तरीही तत्कालीन शिक्षणाधिकारी रोहिणी कुमार यांनी मला अतिरिक्त करून समायोजनावरच भर दिला. 3 महिने विना वेतन ठेवले. तुम्ही समायोजित व्हा अन्यथा तुमचा वेतन काढलं जाणार नाही अशा प्रकारचा पवित्रा घेतल्यामुळे शेवटी नाईलाजाने मला ग्रामीण भागातील शाळा घ्यावी लागली. त्याच्यानंतर मी माननीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे अपील सादर केली. त्याच्यावर पाठपुरावा करत शेवटी 5 ऑगस्ट 2025 रोजी माननीय शिक्षण उपसंचालकाने पूर्ण कागदपत्रांची पडताळणी करून हिंदुस्थान विद्यालयाची 2022-23ची संचमान्यता प्रमाणित केली नसल्यामुळे श्री गरजाळे यांना अतिरिक्त ठरवणे हे बेकायदेशीर असल्यामुळे त्यांना मूळ आस्थापनेमध्ये रुजू करून घेण्याचा आदेश माननीय शिक्षणाधिकारी यांना दिला. त्यानुसार माननीय शिक्षणाधिकारी यांनी तो आदेश मुख्याध्यापक हिंदुस्थान विद्यालय यांना दिला. त्याच वेळेस मुख्याध्यापिका तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापिका यांनी श्री गरजाळे यांची याचिका कोर्टात असल्यामुळे आपण जो निर्णय दिलेला आहे तो मागे घेण्यात यावा अशी अपील केली. त्यामुळे माननीय शिक्षण उपसंचालकांनी पुन्हा उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल असल्यामुळे जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत स्थगिती दिली. 10 सप्टेंबर 2025 रोजी माननीय उच्च न्यायालयाकडून आदेश प्राप्त झाला की माननीय शिक्षण उपसंचालकाने 5 ऑगस्ट 2025 रोजी जो आदेश दिलेला आहे तो कायम ठेवण्यात येत आहे. त्यामुळे या याचिकेमध्ये सर्वाईव्ह करण्यासारखं असं काही नाही म्हणून याचिका डिस्पोज करण्यात आली. त्यामुळं स्थगित केलेला आदेश पुन्हा मान्य शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना मूळ आस्थापनेमध्ये रुजू करून घेण्याचा आदेश दिला. त्यानुसार 1 ऑक्टोबर त्याच्यानंतर 31 ऑक्टोबर 2 वेळा आदेश मान्य शिक्षणाधिकारी यांनी दिले. अन्यथा तुमचं वेतन बंद करण्यात येईल असं त्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं. 15 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा माननीय शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले की तुम्ही 31 ऑक्टोबर 2025च्या पत्रान्वये कारवाई करण्यात यावी. 15 डिसेंबर 2025च्या शिक्षणाधिकारी यांच्या पत्रान्वये प्रभारी मुख्याध्यापक यांचे वेतन स्थगित करण्याचा आदेश देण्यात आला. जानेवारी 2026 पासून प्रभारी मुख्याध्यापक यांचे वेतन स्थगित करण्याचा आदेश आहे.
त्यानंतर काल परवा म्हणजेच 16 फेब्रुवारी 2026 रोजी पुन्हा मान्य शिक्षण उपसंचालकांनी गरजा यांना 3 दिवसामध्ये रुजू करून घेण्यात आलं नाही, तर 2012च्या शासन निर्णयान्वये 1 ते 17 मुद्द्यांच्या अभिप्रायासह सदर शाळेवर प्रशासक नियुक्ती संदर्भात अहवाल सादर करण्यात यावा असा अंतिम इशारा देण्यात आला. त्यानुसार 20 फेब्रुवारी रोजी हिंदुस्थान विद्यालयामध्ये मी पुन्हा रुजू होण्यासाठी गेलो असता त्या शाळेतील अधिसंख्य पदावर वर्ग असलेले ज्यांची मूळ आस्थापना शिपाई आहे, शिपाई पदावरून शिक्षकपदी बढती झालेली आहे आणि त्यांना ऑक्टोबर 2020 मध्ये अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेलं होतं. त्या अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या शिक्षकास प्रशासकीय आणि आर्थिक अधिकार तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी गौतम गेडाम यांनी दिलेले आहेत. त्यांचे अधिकार हे 28 फेब्रुवारी 2026 रोजी संपुष्टात येत आहेत. तेव्हा या बेकायदेशीरपणे देण्यात आलेल्या आर्थिक आणि प्रशासकीय अधिकार प्राप्त श्री मनोज चिंतामण खापेकर यांनी पुन्हा माननीय शिक्षण उपसंचालकाचा आदेश घेण्यास नकार दिला. सदर दिवशी शालांत परीक्षेचा पेपर सुरू होता. माझं वैयक्तिक कार्यालयीन कामकाज असल्यामुळे मी मुख्याध्यापकांना ऑर्डर, मान्य शिक्षण उपसंचालकाचा आदेश आणि रुजूपत्र मी घेऊन गेलो असता मुख्याध्यापकांनी मी बोर्डाचं काम करत आहे, हे काम करायला मला वेळ नाही, तेव्हा तुम्ही 2 वाजल्यानंतर या, तुम्ही गेटच्या आतमध्ये कसे आले, अशा प्रकारच्या आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना मी रितसर सांगितलं की मान्य शिक्षण उपसंचालकाचा आदेश आहे, तुम्ही फक्त पोहोच द्या आणि मला 2 मिनिटांमध्ये इथून जाण्याची परवानगी द्या. तरी त्यांनी या पद्धतीचं ऐकलं नाही. या सर्व प्रकरणामध्ये कक्ष अधिकारी विशाल लोहार यांचे आपले सरकार पोर्टलवरून 7 ते 8 पत्र प्राप्त झालेले आहेत. माहिती अधिकार राज्य माहिती आयोगाकडे माझी अपील आहे. सदर पोलीस स्टेशनला तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापिका यांनी शालात आणि डिटॅच केल्याचीही मी तक्रार केलेली आहे, तसं पत्रही आहे. विभागीय आयुक्त, कार्यकारी प्रमुख या सर्व अधिकाऱ्यांचे पत्र माझ्याकडे आहेत. मी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आपले प्रतिनिधी श्री सुधाकर आडवाले यांच्या माध्यमातून या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी, न्याय मागण्यासाठी मी विनवण्या केलेल्या आहेत. माजी आमदार श्री नागोजी गानार यांनी मला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं, माझं प्रकरण समजून घेतलं. पण दुर्दैवाने माननीय शिक्षक आमदार सुधाकर आडवाले यांनी या प्रकरणाकडे डोळेझाकपणा केलेला आहे. एका शिक्षकावर होत असलेला अन्याय हा मला स्वतःहून आपल्यासमोर मांडावा लागत आहे. आजच्या काळातील ही समायोजन प्रक्रिया आणि त्यामध्ये भरवलं जाणारं शिक्षक आणि अनुदानित शाळांची मनमानी आणि शिक्षण विभागाची या प्रकारची प्रशासकीय दिरंगाई यामुळे या शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ सुरू आहे. अशा बऱ्याचशा शिक्षक शाळा आहेत की ज्यामध्ये शिक्षक आहेत पण विद्यार्थी नाहीत, आणि अशा बऱ्याच शाळा आहेत की ज्या ठिकाणी विद्यार्थी आहेत पण शिक्षक नाहीत. या सगळ्या गोंधळावर व्यवस्थितपणे शिक्षण विभागाने विचार करावा आणि न्याय द्यावा. धन्यवाद.